दादाने सांगितलंय बोलू नका म्हणून, पण तो पेशाने डॉक्टर आहे. सर्वांना नमस्कार. जय सच्चिदानंद. झालंय असं की आवाज सावधीला राहिला आणि मी इकडे आलो. तो येईपर्यंत 1-4 दिवस जातील. त्यामुळे मी कुठल्याच आमदार असेल किंवा आपले सांप्रदायिक लोक असतील त्यांच्याकडे बोलू नाही शकलो आल्यापासून. आणि आज बाबांची पुण्यतिथी आहे. मेरे आत्मज, मेरे बिहार से आए हुए परम मित्र, जिन्होंने श्रीनगर में हम जब गए थे तो उन्होंने हमारे सिक्योरिटी के लिए अपनी पूरी ताकत लगाई थी और सारे पुलिस ऑफिसर हो, आर्मी ऑफिसर हो, सारे मेरे आगे पीछे होते. तो महाराज जी ने ये सब किया था. तो आज हमारे गुरुदेव जी का पुण्य स्मरण है, तो उनकी उपस्थिति हमारे लिए बहुत बहुत शुभ कारक है. तो महाराज जी, आपको पता चला होगा कि ये आपका घर है, ये आपके लोग हैं, ये आपके आशीष पाना चाहते हैं. तो आप आज ही नहीं, बार बार यहाँ आकर रहे और हमारे बीच में जितना हो सके आपके आशीष प्रदान करते जाइए. उनका नाम प्रियम है, तो वो बहुत प्रिय भैया बोलते हैं, ऐसा नहीं है, जरा कड़क बोलते हैं, लेकिन धर्म के लिए समर्पित काम करते हैं. पूरा उनका जो काम है, वेदों में इतनी बड़ी महानता उन्होंने हासिल की है और पंडित है, विद्वान है. आज हमें उनको सुनने के लिए नहीं मिला क्योंकि उनको लगा कि ये लोग सुनते हैं, सुनेंगे, कैसे गोवा के लोग हैं, क्या है भगवान ने. लेकिन महाराज जी, ये आज आप पहले दिन आए हैं, तो हम चाहते हैं कि आप ऐसे ही बार बार आए और आपका आशीर्वाद हमें जरूर मिले. एक युवा संत हमारे बीच में उपस्थित हैं. वैसे तो दिव्यत्व का कोई आयु नहीं होती है और आयु देखना ही पाप कहा गया है. तो जहाँ जहाँ दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. असे दिव्य विद्वान प्रकांड पंडित असलेले स्वामीजींना आज आपण सगळेजण पाहतो आहोत, त्यांचं दर्शन करतो आहोत. आज बाबांच्या या पुण्यतिथीला एक वेगळी अशी छटा आहे. कोरोना काळाच्या नंतर आपण पहिल्यांदाच बाबांचा हा पुण्यतिथीचा महोत्सव साजरा करतो. सगळे भयभीत झाले होते, सगळे एकदम भीती सर्व बाजूने होती. अशा काळामध्ये काय आपण उपाय शोधून काढावा असा विचार ज्यावेळी झाला, त्यावेळी मानसिक बल इतकं खच्चीकरण झालं होतं, इतकं खाली गेलं होतं की लोकांना त्याची गरज होती. आणि म्हणून 1-2-2.5 वर्ष अगोदर हे गुरुमंत्र जप करण्यास लोकांना, शिष्यांना सांगितला. जवळजवळ 250 कोटी जप पोचला. हळूहळू हळूहळू काही लोकांनी कोट्यांनी जप केला. त्या सगळ्यांना एकत्रित आणून आज चांगल्या प्रकारे समारोप जो आहे, या अनुष्ठानाचा कधी समारोप होत नाही म्हणून आम्ही तो शब्द वापरत नाही, पण आजचा हा कार्यक्रम जो आहे हा आनंद उत्सव किंवा आनंद सोहळा आपण सगळेजण साजरा करतो. तुम्ही ज्यांनी हे जप केले, गुरुमंत्राची ताकद तुम्ही सगळ्यांनी अनुभवली, खास तुम्हाला आशीर्वाद. गुरुमंत्र हाच जीवनाचा आधार आहे. भक्त प्रल्हाद असो,
किंवा अन्य कोणी असो, त्यांना गुरुमंत्राने तारलं. आणि म्हणून सगळ्यांनी गुरुमंत्र जो आहे तो जपत चला. त्याची कधी सांगता होऊ नये, होत नसतं. तसंच आपण सगळेजण आज आला, बाबांची पुण्यतिथी होती आणि याच दिवशी ही आपण हा आनंद सोहळा जो आहे तो साजरा करतो आहोत. आजच्या या दिवशी बाबांचं आयुष्य जे आहे ते हिंदू धर्मासाठी खर्च केलं. हे पीठ हिंदू धर्मासाठी समर्पित, हे पीठ हिंदू धर्मासाठी काम करणारं. आत्ताच नव्हे तर हा देश, हा प्रांत विदेशी लोकांच्या हातात होता तेव्हा सुद्धा इथे श्री दत्त पद्मनाभ पीठाचं काम चालू होतं. त्यामुळे हे कार्य जे आहे, ज्यावेळी विदेशी लोक होती, विदेशी म्हणजे पोर्तुगीज लोक होते, आपले ब्रिटिश लोक होते, त्या काळात सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये वैदिक विद्वान, त्यानंतर मीमांसक अशा प्रकारची लोक आपल्या गोव्यात होती, आजही आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही हिंदू म्हणून आपलं काम केलं पाहिजे. हिंदू म्हणून आपण पुढाकार घेतला पाहिजे. हिंदू आमदार म्हणायला आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मी हिंदू आहे असं अभिमानाने सांग. आज आम्ही पाहतो की ही सीएम असो किंवा बाकी खासदार असो, आमदार असो, सगळे असो, स्वतःला आपण जरा एकदा विचारा की मी हिंदू धर्मासाठी आमदार म्हणून काय दिलं, मी मुख्यमंत्री म्हणून, मी आमदार खासदार म्हणून मी माझ्या धर्मासाठी काय केलं, असा एक दिवस विचार करून लिस्ट काढावी. आणि त्याच्यामध्ये मग आपण जर कमी असेल तर भर घालावी. आणि जर समजा चांगलं काम केलेलं असेल तर यतो धर्मस्ततो जयः, तो तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. जिथे जिथे धर्म आहे तिथे तिथे जय आहे, लक्षात घ्या सगळ्या आमदार आणि खासदारांना. जर तुमच्याकडे धर्म नाही, धर्मासाठी काम नाही, बेकार आहेत सगळे, बिनकामाचे आहेत सगळे. कितीही तुम्ही प्रतिष्ठा कमवा, तुमच्या मागे जर धर्म नाही, वाटोळच आहे तिथे. म्हणून धर्माला सोडून कसलंच काम नका करू. धर्म सोबत ठेवून काम करायची सवय आपण ठेवली पाहिजे. मला ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही वेगळ्या कपड्याने या. आम्ही सांगितलं यायचंच नाही, येणार तर याच कपड्याने येणार, भगवा घालूनच येणार. आम्ही हिंदू हिंदू म्हणतो, आम्ही कोणावरती आघात करत नाही, आम्ही कोणाच्या कत्तली करत नाही, आम्ही हिंदू म्हणून कोणावर आक्रमण करत नाही, आम्ही कोणाला त्रास करत नाही. उलट आम्हीच त्रासलेले आहोत. आमच्यावरच सगळेजण घाला घालत आहेत, मोठ्या प्रमाणात धर्मांतरण करत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये आमचीच देवळं फोडतात. आणि ही फोडलेली देवळं परत बांधली तर आम्ही दोषी. बरोबर ना मुख्यमंत्री? आम्ही जर आमचीच मंदिर तोडलेली परत बांधायला जर समजा होय म्हटलं तर आम्ही डिव्हिजिव्ह फोर्स, आम्ही डिव्हिजिव्ह, आम्ही आमच्याच प्रांतात आहोत. आम्ही अजून कोणाला वाईट म्हटलेलं नाही, उलट सर्वांचं स्वागतच केलं. आणि आम्ही कसे डिव्हिजिव्ह फोर्स झाले? आम्ही जोडणारे लोक आहोत. मी UAE मध्ये गेलो होतो. त्यांचे एक शेख आहेत जे आत्ताच काल परवा वारले, त्यांना श्रद्धांजली. हे जे शेख आहेत त्यांच्यातले एक, त्यांचे 7-8 शेख आहेत, त्यांच्यातले एक शेख त्यांनी आम्हाला ऑफर दिली होती आहे की तुम्ही दुबईमध्ये बघितलं असेल की
मंदिर सुद्धा आम्ही बांधायला दिलं. स्वामीनारायणाचं मोठं मंदिर होतं. तुमचा आश्रम इकडे व्हावा अशी आमची इच्छा आहे असं आम्हाला त्यांच्याने सांगितलं होतं. सगळी मदत आम्ही करायला तयार आहोत. मंदिर वेगळं पण आश्रम नाही. म्हणजे या लोकांना ही माहिती आहे की मंदिर वेगळा विषय आणि आश्रम वेगळा विषय. सांगण्याचं तात्पर्य, आता काल सौदीमध्ये आम्ही पाहिलं की हिंदूंची जी शक्ती आहे, हिंदू जी ताकद आहे, आम्ही सगळ्यांना बरोबर घेणारे लोक आहोत. त्यामुळे आज कट्टर लोक सुद्धा सगळ्यांना घेऊन जाण्याचा संदेश जगाला देण्यासाठी कॉन्फरन्सेस आकर्षित करतात. आम्ही जे गेलो होतो त्या कॉन्फरन्सचा मूळ मुद्दा हा होता, को एक्झिस्टन्स. आम्ही कसे एकत्रित राहणार, आम्ही कसे सगळ्यांना सोबत घेऊन राहणार वगैरे वगैरे. मुद्दे तेच आहेत, मोठे मुद्दे आहेत. पण को एक्झिस्टन्समध्ये आपण सेल्फ एक्झिस्टन्स विसरता नये हे सांगून आम्ही आलोत. आम्ही लक्षात घेतलं पाहिजे सगळे बरोबर हवेत, पण मीच जर नाही तर मी पहिलं असलं पाहिजे. त्यामुळे माझं जे अस्तित्व आहे हे हिंदू आहे आणि हिंदू म्हणून आपण सर्वांनी आपलं अस्तित्व सांभाळा, टिकवा. सगळे आमदार आज या ठिकाणी सन्मानित झालेले आहेत. कोणाचा द्वेष नका करू. एक आमदार मंत्री या नात्याने सगळ्यांना समान वागणूक द्या. सगळ्यांना सरसकट चांगल्या प्रकारे त्यांची कामं करा. भले तो कुठल्याही जातीतला असो, धर्मातला असो किंवा आतल्या कुठल्या तरी पंथातला असू द्या. एक भारतीय म्हणून ही पदं आहेत आणि ती पदं भारतीयांसाठीची आहेत. भारतीय म्हणून जेवढे केवढे आहेत भारतीय, जे स्वतःला भारतीय मानतात त्यांच्यासाठी काम करा. ज्यांना भारतीय म्हणण्याची लाज वाटते त्यांच्यासाठी काम करून फायदा काय नाही. आम्ही सापाला दूध पाजल्यासारखं आहे. त्यामुळे जे भारतीय स्वतःला मानतात अशा सगळ्या भारतीयांसाठी आमदारांनी, खासदारांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि सगळ्या मिनिस्टरांनी जरूर काम करावं. आणि आपल्या धर्मासाठी मात्र तुम्ही पुढाकार घेत आहात, आपली ही कर्तृत्व भूमिका बजावत आहात असंही चित्र जर दिसलं तर त्याची आज खरीच सगळ्यांना आवश्यकता आहे. आणि म्हणून आज बाबांच्या पुण्यतिथीच्या महोत्सवाला आपणा सर्वांना एकत्रित करून आम्ही हिंदू एक आहोत. आम्ही वेगवेगळ्या जातीतले असलो तरी चालेल, आम्ही वेगवेगळ्या पंथातले असले तरी चालेल, पण सरते शेवटी आम्ही एका मंचावरती आम्ही हिंदू आहोत. ही भूमिका आपण सगळ्यांनी घट्ट करायची आहे. आज जे जे लोक या ठिकाणी सन्मानासाठी आले त्या सगळ्या हिंदू गोव्यातल्या सुपुत्रांना खूप खूप आशीर्वाद. त्यांनी असंच गोव्याचं नेतृत्व जे आहे करावं. वेगवेगळ्या प्रकारे काम जे आहे ते करायचं आहे. आणि मी एक सांगू इच्छितो मुख्यमंत्र्यांना, आमची देवळं जर उद्ध्वस्त झालेली परत जर तू बांधतो आहेस, आमचं तुला पूर्ण सहकार्य आहे. आम्ही आमच्या देवळांसाठीचा हात पुढे केलेला आहे. आम्ही कोणाचं पाडायला हात पुढे काढलेला नाही आहे. आम्ही जर आमच्यासाठी पुढे येणार नाही तर धिक्कार असं असल्या हिंदुत्वाचा. काय कामाचं आहे ते हिंदुत्व. आम्ही हिंदू म्हणून जगणार तर काहीतरी केलं पाहिजे. मोठं नाव आहे आणि मोठी ताकद आहे, वापरत नाही काय उपयोग. म्हणून जर हिंदू म्हणून ताकद आहे तर ती आपण सगळ्यांनी वापरली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की गोव्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक चांगला विषय समोर केला आहे. त्याच्यासाठी त्यांना खूप खूप आशीर्वाद. तसंच मंदिरांसाठी जसं काम असेल तसं आम्ही पाहतो सगळ्यांसाठी काम चालतं.
सगळ्यांसाठी कामं जी होत आहेत तशी कामं सगळ्यांसाठी ही व्हावी, आम्हाला त्यात कुठेही गैर नाही आहे. मी मानतो ख्रिश्चन आमचे आहेत, मी मानतो मुस्लिम आमचे आहेत, मी मानतो. आम्ही मानतो म्हणजे आम्ही मानतो. आम्ही कुठेही कुणाचा कधी द्वेष करत नाही. या पीठाने सर्वांना जोडलेलं आहे, तोडायचं काम आम्ही कधी केलं नाही. पण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही जर समजा आपल्या धर्माला बाजूला करून सगळ्यांना कवटाळायला सुरुवात केली, एक दिवस आमचं अस्तित्व संपणार आणि ती चूक मूर्खपणाची आम्ही करू इच्छित नाही. त्यामुळे आम्ही आपल्या धर्मामध्ये राहू इच्छितो. आपल्या धर्माची शिकवण जी आहे ती सर्वांवर प्रेम करण्याची आहे, ती आम्ही करू इच्छितो. मला वाटतं अधिक जास्तच होतं आता, त्यामुळे थोडंसं मला घसा साथ करत नाही आणि त्यामुळे विषय होता तो मी सर्वांसमोर ठेवला. सद्गुरू ब्रह्मानंद स्वामींचं हे कार्य आहे. आम्ही त्यांचे दास आहोत. त्यांनी जी धुरा दिली ती पार पाडण्याचं काम इमानेद्वारे शरीर साथ करो अथवा न करो, आम्ही आमचं काम चालू ठेवलेलं आहे. शरीराचं काम शरीराने करायला पाहिजे, आमचं काम आम्ही करतो आहोत. त्यामुळे या शरीराला सांभाळायचं जपायचं काम तुमचं आहे. त्यामुळे ते काम तुम्ही करा, आमचं काम आम्ही करतो, अशीच आमची प्रार्थना असते. त्यामुळे जेवढं शरीर झिजता येईल तेवढं गुरूंच्यासाठी झिजवावं. जितकं आपण समर्पित होऊन आपल्या या श्रीचरणांची सेवा करता येईल तेवढी करण्याचा पवित्र आम्ही ठेवलेला आहे. बाबांचं स्वप्न आहे संस्कृत वेद ह्या सगळ्या या देशामध्ये सर्वोच्च असाव्यात. नरेंद्र मोदीजी आणि त्यांचं सरकार हे करताना दिसतं. म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला नरेंद्र मोदींनाही खूप खूप आशीर्वाद आणि त्यांच्या मंत्रिमंडळालाही खूप खूप आशीर्वाद की संस्कृत भाषा वर येते आहे. बाबांना आपली भाषा सोडून बाकीच्या भाषा शिकतात म्हणून प्रचंड राग होता. विशेष करून इंग्रजीचा राग होता. त्यांना असं वाटायचं की तुम्ही इंग्लिश जी आहे ती माथ्यावर आमच्या मारू नका. कोणीतरी एक उठतो आणि फक्त आमच्या भाषांवरती आसूड ओढतो, हे बरं नाही. त्यामुळे आमची तर नरेंद्र मोदी बघा देश विदेशात जातात पण हिंदी ठोकून येतात की काय किंमत आणली आहे हिंदीला त्यांनी. म्हणजे अशा प्रकारची आपली भाषा, आपली संस्कृती, आपला कल्चर जर समजा आम्ही पुढे नेत असू तर असले नेते खरेच या देशाला पुन्हा बरे दिवस घेऊन येतील यात शंका नाही. आणि आपल्याला कोणीतरी रोखणार म्हणून कोणी कधी गप्प राहू नये. कारण यांना सवय झालेली आहे कोणी चांगला बोलला तर त्याच्यावरती आघात करायचं आणि त्याला चूप करायचं. पण चांगलं बोलत राहा. हिंदूंनी आज बोलायची आवश्यकता आहे. घसा बसला तरी बोलायची आवश्यकता आहे, बरा आहे तरी बोलायची आवश्यकता आहे. त्यामुळे आज बोलून काम होणार आहे, गप्प राहून काम नाही होणार आहे. त्यामुळे याची तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. कल्पना करा की आम्ही सगळे हिंदू एकत्रित होऊया. हिंदू सगळ्यांचा सांभाळ करणार आहे, सगळ्यांच्यावरती प्रेम करणार आहे. आज या ठिकाणी सगळे आमदार आलेत, मिनिस्टर्स आलेत, विशेष करून आमचे CM केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे सगळे आले, विनयजी आले. या सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद. आणि हे जे सगळे आमचे यजमान आज मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत त्यांनाही खूप खूप आशीर्वाद. रवी येऊ शकले नाही पण त्याने मला वाटतं मुलाला पाठवलेलं आहे. आता त्याच्याच हातात धुरा असेल असं वाटतं, तर त्यांनाही खूप खूप आशीर्वाद. त्यानंतर आपण सगळेजण जे आहात हे जप अनुष्ठानामध्ये सहभागी झालात. हा जप तुम्हाला जपणार यात कुठेही दुमत नाही. तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद. आमचे कुंडईचे आमदार किंवा आमचे गोव्याचं भूषण, गोव्याचा भगवा म्हणायला हरकत नाही, ध्वज आपले सुभाष वेलिंगकर सर, त्यांनाही खूप खूप आशीर्वाद. ते वेगळ्या धाटणीतली चळवळ उभे करणारे प्राणी आहेत, त्यांची वेगळी ताकद आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम आहे. सुभाषजींनाही खूप खूप आशीर्वाद. त्याचप्रमाणे
इथे अनवधानाने कोणी आले आहेत अतिथी आणि ज्यांची आम्हाला नावं माहीत नाही किंवा जे इथे उल्लेखित झाले नाही, त्याही सर्वांना खूप खूप आशीर्वाद. जाता जाता एवढंच सांगतो की स्वदेशे सुदेशे शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा. तुम्ही धर्मासाठी थोडी रक्कम बाजूला साईडला काढून ठेवा. धर्माला आता पुढे त्याची गरज लागणार आहे. 1000 कमवाल, 10 रुपये धर्मासाठी बाजूला ठेवा, दर महिन्याला ठेवा. सवयच लावा, स्वतःच्या हातांना सवय लावा, स्वतःच्या तिजोरीला सवय लावा. धर्मासाठी वेगळं दान जे आहे ते काढायला. आपण या दानावरती संस्कृतचं विद्यापीठ असू द्या किंवा धर्माचं मोठं कार्य जे आहे त्या पुढे भविष्यात होऊ घातलेलं आहे, त्याच्यासाठी ही सगळी रक्कम आपण वापरूया. बोलो सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की गौ माता की जय, सब संतन की जय, गंगा मैया की जय, यमुना मैया की जय. अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव. हर हर महादेव. सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. धर्मभूषण पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज की जय. पूज्य सद्गुरूंच्या चरणी जय सच्चिदानंद. आजच्या ह्या कार्यक्रमात